अभी ना एकदम अच्छा लगा। 3 दिवस का प्रवास किया हमने। अभी स्वर्ग तो देखने को मिलेगा हमको। अभी स्वर्ग में डायरेक्ट मोठा नाव आहे बघ. अजून पण चप्पल नाही घेतली मित्रांनो. श्री मलंगडाला मुक्ती दे. नियोजनाबद्दल बोलला एकच नंबर असा नियोजन यावर्षी जास्त करून म्हणजे जे अध्यक्ष होते आपले नवीन तसेच ऋतिक सूरज हे पोराई म्हणून जो नियोजन केला मस्त केला. दर वर्षीप्रमाणे असंच होऊ दे. पुढच्या वर्षी पण असंच होईल. 100% एकवीर आईच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. एक नंबर बघा आपले व्हिडिओ बघता ना तुम्ही. मित्रांनो आता ना पालखी आपली निघलेली आहे आणि मस्त थोडीशी एक रील्ससाठी एक व्हिडिओ शूट केली. पालखी पुरे झाली डीजे पण पुरे आणि हे खरं आहे ना लय टोचतात. जीवाचा आमचा संतोष मामा जीवला का जीवाचा जीवला का जीवाचा आमचा संतोष मामा जीवला का जीवाचा जीवला का जीवाचा आमचा संतोष मामा जीवला का जीवाचा जीवला का जीवाचा आमचा जीवन मामा जीवला का जीवाचा खावा पिवाचा नाही त्याला तोटा मोठे मनाचा. अरे जीवला का जीवाचा आमचा हे मना मामा जीवला का जीवाचा. अरे जीवला का जीवाचा आमचा हे मना मामा जीवला का जीवाचा. आपली आता पुरे गेले. आता आपल्याला माहेर घरी जायचं. अगदी पाय पडतात. मस्त आहे ही आपली इकडचे पोरं चालल्या पालखीची आणि काही त्या पालखीची पण आहे. आता आपण आईच्या माहेर घरी जाऊ. निरं पोरं चालल्या ना आता ना पालखी
मोस्ट ऑफ पहिलीच इथून 5.5 किलोमीटर नक्की होता, आता म्हणजे 5-5.5 किलोमीटर असेल, म्हणजे कारला गड. आता आपण लिहाव इथेशी टोलनाका इथं, इथून लगे गाडी पास होत लगे कारले गडाचे टोलनाका लागलेला. आपल्याबरोबर एक मंडळीची पण पालखी आलेली आहे, तर पालखी घेतली खांद्या मस्त आई माऊलीची सेवा करायला भेटतं. बस पोरा इकडची पुरी दिले टोल नाका. आता ना कारलागड इथून 3.5 किलोमीटर आहे. मागं पालखी आहे आणि इथे बघू शकता लय थकल्या पोरा बसल्या नाही तशी काय नाही, फुल जोशले बाईला. तर मित्रांनो आपण भाई चालतच राहावा, नाही तर आपला काही खरं नाही. आज सॉक्स घेतला म्हणून काही नाही, 2 दिवस वाट लागली. आता फटाफट जाऊन चालण्याचा प्रयत्न करू, पोरं आरती पूर्ण दिलं काही कर. चला आता ना आपली पालखी आईच्या माहेर घरी जाणार आहे. देवघर म्हणजे आपल्या इकडची आईचा माहेरघर असणार आहे. मित्रांनो आता आपण आहे ना आईचा माहेर घर म्हणजे कालभैरवनाथ देवस्थान, आता म्हणजे आईचा भाऊस, तर मन भाऊक होतं बाकी काय नाही, मनसा भाऊक होतं. हे बघा श्री कालभैरवनाथ देवस्थान जसे बघू शकतात, मला दाखवतो. हे बघा आई एकविरेचा अडका बा. जय नारळ घ्यायचं, नारळ फोडते आणि पालखी पण आपली चालली. उत्सव मना लेट होलेच थोडा अजून गेला तर काही विषय नाही, एकटाच जाऊन पटावर तिथे पोरात चालली. पण मित्रांनो मंत्रमुक्त करणारी अशी जागा होती आईचा माहेरघर, आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आता इतकी जावरा भारी वाटली. एकविरेला किती भारी वाटेल, म्हणजे ज्यावेळेस आपण आईच्या गाभाऱ्यामध्ये खूप म्हणजे खूप भारी वाटलं मला. आणि पदयात्रे गेल्याबद्दल म्हणजे त्याचं खूप भारी वाटतं. तर चला पालखी आता पुढे गेले, पटावर जायला पोरा. आणि आता इथून डायरेक्ट आपल्याला गडावरती पालखी न्यायची आईच्या भेटीसाठी. चला मित्रांनो माहेर घरापासून पालखी यायची आणि आता इथशी थांबलेली आहे, जरा रेस्ट करतात. तिथून जरा आराम झाला की मग लगे पुरं जातील. आणि पुरुषी लगे आपल्या आईचा सासर. हां पाय दुखतान हळू चालतो मित्रांनो, हळू जातो. कारण की विषय असा आहे का आपल्याला जास्ती चालव नाही पाहिजे. तेव्हा आवाज देतं पाणी येतं. तर मित्रांनो आता आपण आहे ना कारलेगडाला पोचलेलो आहोत, म्हणजे एंट्रीला. ते बघा कारला इकडं डाव्या हाताक आणि मलवली स्टेशन म्हणजे मलवली उजव्या हाताक. तर आता ना पालखी पुढे गेलेली आहे, मोरे गेले
तर बाबू चला पटावत काय बॅकर चला आता आई मौलीचं दर्शन घ्यायचं भाई. आता खुशी वेगळीच असेल. ही बघा कारलेगडाची कमानी आणि इकडेशी आपली पालखी. आपण काय पाठीमागं होतो ना जल्लोष करीत जायचं. तेव्हा मस्त फुल एन्जॉयमेंट करतो. आपली पालखी आहे ना आता कमानीच्या निघलेली आहे आणि आता इथून कारलेगडावर असलेला भगवा ध्वज दाखवतोय. म्हणजे आपली आता पालखी जवळ आलेली आहे आणि तशी जाई जादा बनवलेला. आम्ही मी चाललो होतो ना पालखी दिले पुरे पटापट चालवले. आता 1 वाजले नाही इथं साहिलला भेटला तर रिक्षा बसला त्याला बरं थांब. इथं बघला तर बिस्किटा पण होती. माझा दवसर योग आता पोरावं म्हणून मागं काही 1 वाजल्यानंतर गावाला भेटतोय नाही भेटतो आपलं काम करून घेतो. तर मित्रांनो आता आपण आहे ना इथं पोहोचलो ना. बघू शकता कन्स्ट्रक्शन चालू आहे आजूबाजूचा. त्यामुळे रस्त्याचा जरा खराब कंडिशन दिसून येते. बाकीचं इथलं चालू आहे आणि पालखी वाटतं ठिकाणावर पोहोचले. नंतर आपली गाडावर जाणार आहे 5 वाजता संध्याकाळी. तर चला भेटू पुढे. मित्रांनो आता आपण पोहोचलो पायथा मंदिरा आणि पायथा मंदिर इकडे आणि सनी दादा धावपळ चालू आहे पालखीसाठी. सर्व गोष्टी पुरवाव्या लागतात. मित्रांनो आपण आता ठिकाणावर पोहोचलो. इथं पायथा मंदिर आहे तेव्हा तिथेशी पायथा मंदिर आहे आणि जागेची तिशी आपली पालखीसुद्धा. आई माऊली मस्त थाटाम बसले पालखीमध्ये आणि गावदेवी माता आणि तसे सगळे पालखी पदयात्री बसल्या नाही. इथं भाई बघू शकता भाई सगळेजण बसल्या भाई फुल जल्लोष. इवालता नसते कुत्र्यासारखी तेव्हा एकदम पद्धतशीर सगळ्यांना. तेव्हा अण्णा विण्णा एक मनीष भोईर ग्रुप वर येतं बघ. मनीष भोईर 4-1 by 2 सगळे कोणी मोबाईल बघतं. तिकडे कोणी झोपलं तेव्हा ते झोपलं. हे कोण फोन बोलते. फोरवीर नाही का उठले 2 सगळी कोलाबलेली आहेत हल्ली. हां मस्त मिळाले. जय एकविरा माती की जय. जय एकविरा. तर इकडे झोपल्या. मित्रांनो भेटू थोड्या वेळानंतर. मी आताच येलो भाई. तर मित्रांनो दुपारचे मस्त झोपलो होतो. आपली पालखी येईल ती दुपारचे जेवलो तो आणि मस्त झोपलो होतो. तर मित्रांनो आता संध्याकाळचं वाजल्यान 5 वाजल्यान आणि 5 वाजता पालखी जाणार होती वरती म्हणजे गडावरती. तर आता सर्वजण पालखी घेऊन निघतो होती. इथेशी बाहेर नेले खालती इथेशी. तर इथं आता पालखीचे मस्त आता आरती करतील आईची आणि त्यानंतर कारलेगडाकडे आपले प्रस्थान करतील. तर चला भेटू आता पुढे. मित्रांनो आई माऊलीचं आता थोड्याच वेळानंतर दर्शन होईल.
शिवरायाचं पालखी मंदिर. आता पालखी आहे ना पायथा मंदिराला चालवलेली आहे बघू शकता. आणि इकडं रास गर्दी आहे. इकडं चालवले प्रत्येक गाणे. आपल्या पालखीसोबत बघू शकता दुसरी एक पालखी आलेली आहे मस्त पैकी. आई माऊलीचा दर्शन मस्त अशी पालखी आहे बघा. दहा कंच्या गावशी आली कारवली. मस्त मित्रांनो 2-2 पालखी आपल्या बघायला भेटतील. म्हणजे या गटामध्ये बघायला भेटेल तुम्हाला. गर्दी आहे त्यामुळं भावी भक्तांची गर्दी. आणि इकडेशी जल्लोष चालू आहे. दादा बाईचा गोट्या कपाला देईल त्या कोण देईल त्या बाईचा लपवला त्याला कोण भेटला गे भेटला इकडेशी आपला जल्लोष चालू आहे. आता आपण आणि बाकी ते वर्षातले आलं बऱ्याच वर्षात 1 वर्ष झालं तर आता आलं आणि पालखीसोबत अभी भी किधर होती अभी भी हमको अभी ना एकदम अच्छा लगा. 3 दिवस का प्रवास किया हमने. अभी स्वर्ग सुख देखने को भेटेगा हमको. अभी स्वर्ग में डायरेक्ट अभी स्वर्ग सुख. बुलाओ क्या इधर क्या हिंदी का बात क्या क्या हमको पंकज ठाकरे हिंदी हमारी मातृभाषा है. हां हां मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी आणि बघू शकतो परत एकदा त्या जल्लोषमध्ये गुलाल रोदन निसते. हे बघा इकडे बघ सूर्याबाई एकदम पिसलले. बघा मित्रांनो बोललो त्यांनी अजून पण चप्पल नाही घेतली. नवस आहे का नवस जावा पूर्ण होईल वाटतं मग. मोठा नवस आहे बघा अजून पण चप्पल नाही घेतली मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल पहिलेच्या व्हिडिओमध्ये सगळी पोरं चालले ना आता मागे काही. मित्रांनो इथं बघू शकता मस्तपैकी असं कापूर लावीत तो काका चालले. मला वाटतं ना नवस असेल म्हणून कारण आपली आई नवसाला पावणारी आहे. आणि बघू शकता मस्तपैकी काका सगळ्या पायऱ्यांवर कापूर लावीत चालले. मित्रांनो पूर्ण पोरांची टोली येईल. गुलाल उरीत मांगरोळ गावाची सगळी पोरा आणि मागे आपल्या आई गुलिंजय सगळी चरतान गड आणि नाही नुसता गुलाल फुल पोराई.
भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. मित्रांनो आता आपण आहे ना स्वर्गामध्ये येलो, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि दादाचा अजून तो मेन कुठे येला इथे डायरेक्ट भित्तीला चिपकले म्हणजे 3 दिवस खूप म्हणजे आता मी आहे ना, आता स्वर्ग दिसतोय ते. स्वर्ग आहे, स्वर्ग पुढेच आहे. हा. थोडेच मिनिटं बाकी आहेत. हा. आम्ही सध्या थांबलोय बँडवर. बँड आणि पालखी पालखी हा. पायबल जेव्हा एकत्र येणार तेव्हा आम्ही निघणार. पाहायला अक्षरशः फोन आले. त्या फोनचा का आम्हाला महत्व नाही. नाही फक्त आईचं दर्शन एकदा झाला ना, हा. आई दिसली पाहिजे बस. बस. आई शिवाय जिंदगी अपूर्ण आहे. 3 दिवस झाले पाय दुखत होत्या, हेमतेम होता. पण आता आपण म्हणजे आज आपली दुपारची पालखी आली ना, आता आपण गडावरती आलो. पाय बी काहीच दुखत मला नाही. खरं सांगतो, खोटं नाही सांगत. हा. तेव्हा आपण ती कमान आहे ना एकविरीची रोड, हा, हा. जेव्हा आतमध्ये एंट्री केली ना, हा. तेव्हा जेवढा पण थकवा होता ना तेवढा निघून गेला. न मग नंतर आपला वस्तीवर जेवण सामान झाला. दादा. या मित्रांनो हे आपले संकेत दादा पालखीचं सर्व्हिस होता आणि सर्व पालखीचं त्यांनी नियोजन केलं होतं. दा काय बोलाल, आपला 3 दिवस झाले पालखीला. टॉपचा असतं, एकदम टॉपचा एकच नंबर. आणि पालखी सोहळा 1 नंबर झाला. संपन्न दरवर्षी याप्रमाणे दरवर्षी व्हावं असं आहे. नानाजी पण घेतलेली मुलाखत, नाना भारी बोलले. आणि बँडची कारण की आता आपले पालखी पण एंट्री केली ना आम्ही भाऊ, तेव्हा थकवा जेवढा होता ना 2-3 दिवस सर्व निघून गेला. ओढ लागलेली होती आईच्या भेटीची. आपला तिथं राहतो, आपली रावटी आहे, हा. तिथं जेवण केलं ना असं वाटलेला कधी जातो आईच्या दर्शनाला. कधी जातो. आणि ती वेळ आलेच आणि छोट्यासाठी सगळ्यांनी काय पण हाय. हा. तर मित्रांनो आता पालखी आपली येईल. दा काय बोलाल आपल्या पालखीबद्दल काय बोलाल आज? पालखी तर आपली दरवर्षीचं नियोजन हा टॉपचा यावर्षी पण सुंदर झाला. आता गडावर आपण आलो. 1 नंबर अशी माऊली मानाची पालखी असते. राजस्थानला आमची राजस्थान यांची मानाची पालखी असतं. तर यावर्षी जास्तच पब्लिक होती आणि पोरांना पण खूप मजा आली. खूप मजा आली. एकच नंबर पालखी सोहळा झाला. आणि नियोजनाबद्दल बोलला तर एकच नंबर असा नियोजन यावर्षी जास्त करून म्हणजे जे अध्यक्ष होते आपले नवीन बोर, तसेच ऋतिक, सूरज, हे पोराई म्हणून जो नियोजन केला मस्त केला. दरवर्षीप्रमाणे असंच होऊ दे, पुढच्या वर्षी पण असंच होईल. 100% एकविराईच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. एक नंबर. मित्रांनो आपण ज्या क्षणाची वाट बघत होते ते म्हणजे आता पालखी आपली येईल आणि स्वर्गामध्ये म्हणजे पालखीमध्ये बसलेले आईला घेऊनच आपण आता पुढे जाऊ. मित्रांनो बघू शकता नाचत दिले सगळे पालखी. आपण घरी होतो वाट बघत होतो तो म्हणजे आईचा कारण्यागड. आणि इथं त्याच कारण्यागडाची राणी म्हणजे आपली एकवीर आई तशी पालखीमध्ये बसलेली आहे. एकच नंबर.
दादा असते 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 तर मित्रांनो आता पाठी आहे ना मला मी दाखर जाऊ तिथं आपल्या पायथ्याशी जर कारला गड बघा पालखी आहे ना आईच्या पायथ्याशी हिंडलेली आहे पायरी रांगीत पोरा इकडे शिपून बोलायला आणि जल्लोष करायला येतील एकविरा माते की गावदे माते की जय मित्रांनो बघू शकता फुल जल्लोष मित्रांनो फुल पोराई गुलालामध्ये जल्लोष करायला येतील आणि तसे आलेला भावी भक्त आता पण आहे ना काबऱ्यामध्ये दर्शन घेणार आहोत आज उद्या पण येऊ परत आज गर्दी पण आहे बघा पूर्ण खाली आहे उद्या ना रविवार आहे ना उद्या गर्दी असेल बघा फटाफट 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 चालतात त्याच्याला पूर्ण गर्दी मलंगडाला मुक्ती दे मलंगडाला मुक्ती दे मित्रांनो आपली दादासाठी कृष्ण एकविरा माते की आई भवानी शक्ती दे आई भवानी शक्ती दे महादेव महादेव छत्रपती शिवाजी महाराज विजय असो आणि महाराज पण आपल्या एकविराईच्या भेटीला येऊन गेलेले आहे आणि महाराजांची सुद्धा कुलस्वामी अण्णा हे मधल्या पालादान मित्रांनो आता आपण आईमाऊलीच्या भेटीला पोहोचणार आहोत तिकडे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आई माऊली आणि कृष्ण आस्थासाठी मस्त असा दर्शन सुद्धा झाला एकदम मंत्रमुग्ध करणारा तो क्षण होता तिथे सुद्धा व्हिडिओ नाही काढून दिला असं उद्या ना आपण परत आहोत काय विषय नाही आईचा एक छायाचित्र घ्यायचं आहे कारण आपल्या घरामध्ये म्हणजे आपला घर आता बांधायला येते ना तर आईचा फोटो पाहिजेच पाहिजे विषय आहे की बाई याबद्दल काही विचारू नका तर मित्रांनो खूप भारी होता आजचा दिवस अजून पुढचा नियोजन पण आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्नच 100% करेन आता ना कालचा ब्लॉग आहे ते एडिट करीन स्टोरेज फुल झाला माझा तर चला फटाफट जाऊ आईचा दुसरी बातमी आलेली
इथे ना नुसते फोटोला चालले त्यांची भांडणं अण्णावाले लाल दिले पूर्ण लाल दिले लाल भाई आज वाईट वाटला काय झालं? 4 दिवस गेले ना आपले आता हा ना आता डायरेक्ट पुढच्या नावाने याच जल्लोषाने यायला लागला आपल्याला जास्त झालं आणि जसं आपल्या पालखीला म्हणजे मोठं स्वरूप कसं म्हणजे देता येईल तसा आपण प्रयत्न करायचा आहे आपलं 100 फोटो 100% जर आपण जर म्हणजे यावर्षीचा नियोजन बोलाल तर 1 नंबर होता माझा पहिला वर्ष होता पुढच्या वर्षी हा म्हणजे सर मिळून केलं होतं सर्व आणि पालखी 1 नंबर झाली यावर्षी हे फोटो काढायचं अजून चाललंय तर कसं बारीक गाडी घेतल्यात जय जय ए न्याय झाला तिकडे त्यांचा अजून फोटो चालू गडा पण खालती उतरला हे दादाचं इथेच आहे आणि हे आपला मंदिर आणि सगळं बाजार पण भरलेलं आहे तर आता आपण आपल्या ठिकाणावर जाऊ ऑर्केस्ट्रा वाटतं आज बघू काय विषय पोरा इथेशी थांबल्या काही ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि आज जायचं बघा आपले व्हिडिओ बघता ना तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल आता तुम्ही नाचायला जा इकडे नाचा चालेल आता नाचायला जा